परंतु एक सुंदर गोलींचं पृथक्करण देव याच्याकडनं पाहायला मिळते. एक वाईट नक्कीच आला. त्या ठिकाणी अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतो. एक सुंदर अशी गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आत देव याच्याकडनं पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज जकडून ठेवलंय त्या फलंदाजाला, तो म्हणजे समोरच्या दिशेने फटका केलाय. बॅक टू द बॉलर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदम नक्कीच पूर्ण केली जाते. नाही घेतलाय धाव. सुंदर अशी फिल्डिंग त्या ठिकाणी. डॉट बॉल येतो. शेवटचा चेंडू डॉट बॉल. तब्बल एक षटकाचा खेळ समाप्त. एक षटका क्रिस धावफलक तब्बल 2 या धावसंख्येवर. बिनबाद 2 धावा अशी धावसंख्या. ती म्हणजे नाणेफेक जिंकला होता सी पल्स क्रिकेट संघ. घेतलेलं क्षेत्ररक्षण पहिलं षटक तर आतापर्यंत सुरेख पाहायला मिळतंय. सानिरामा आरपुरा या संघाकडं मात्र जकडून ठेवलं या दोन्ही फलंदाजांना आणि पंचांकडनं सुपर क्रू षटकाचा आगाज केला जातोय. गोलंदाजीत परिवर्तन होत आहे. गोलंदाज षटक आपलं टाकण्यासाठी वैयक्तिक खात्यात पहिलं तर सांघिक दुसरं षटक प्रवीण सज्ज होतोय. जर्सी क्रमांक 14 जर्सीच्या पाठीमागे त्याचा 14 नंबर आहे. आणि सुपर क्रू षटक टाकण्यासाठी, सुपर क्रू षटक म्हटलं तर 30 सर्कलच्या आत सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत. फलंदाजाकडे एक सुवर्ण संधी असेल मोठे फटके खेळण्याची, धावांची लयलूट करण्याची. काय होईल, काय घडेल पहिला चेंडू या षटकाचा. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट विकेट मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षण केलं आहे. जर्सी क्रमांक 9 सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या संघासाठी. एक सुंदर कामगिरी आनंद याच्याकडनं पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा एक डॉट बॉल. एक सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. ते म्हणजे ज्या पद्धतीने निर्णय घेतला गोलंदाजीचा त्या पद्धतीने त्या निर्णयाला साजेशी अशी गोलंदाजी मैदानाच्या आत केली जाते सी पल क्रिकेटर्स यांच्याकडनं. पुढचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. नो मॅन्स लाईनला चेंडू पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडू जातोय ओव्हर द रॉप. चौकार येतोय. फलंदाज सागर याच्या बॅटमध्ये नक्कीच चौकार. धावफलकात वाढ करून देणारा हा फटका. धावफलक पोहोचतोय तब्बल 6 या धावसंख्येवर. खूप वेळानंतर चौकार आला आणि धावफलक 6 या धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळतंय. दुसरं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 3 चेंडूचा अजून एक खेळ बाकी असेल. सुपर क्रूच षटक मैदानाच्या आत चालू असताना पुन्हा एकदा सुंदर चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉलची इशारा पंचांकडनं येतोय. एक अजून एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तब्बल उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. या 4 चेंडू मागे 4 धावा खर्च करतात. त्यामधील 3 चेंडू डॉट पाहायला मिळाले. 1 चेंडूवर चौकार नक्की झाला. पुन्हा एकदा आता मात्र पंचांकडनं इशारा येतोय अतिरिक्त धावेचा. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच अवांतरचा इशारा करतायत. अतिरिक्त 1 धाव धावफलकावर जोडली जाते. त्या ठिकाणी धावफलक पोहोचतोय तब्बल 7 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर. 6 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि त्यानंतर बॅटिंग चॉईस पॉवर प्ले घेतली. सुपर क्रूचं षटक मैदानाच्या आत सुरू असताना कोलर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. चेंडूला भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार. येतो षटकार. डीजे चौकार. एक षटकार या षटका दरम्यान पाहायला मिळतो. शेवटचा अंतरिम चेंडू या षटकाचा. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय केलाय. डॉट बॉल येतोय. तब्बल 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 षटका क्रिस बिनबाद धावसंख्या पोहोचले. ते म्हणजे सानिराम आरपुरा या संघाची तब्बल 13 या धावसंख्येवर. डीजे हा पहिला दिवस. पहिल्या दिवशीचा दुसरा सामना
तो म्हणजे सीपल क्रिकेटर्स आणि सानिराम आरपोरे या दोन संघ दरम्यान होतोय. नाणेफेकीचा कौल नक्कीच गेला होता सीपल क्रिकेटर्स संघाकडे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते म्हणजे सानिराम आरपुरा या संघाला. तब्बल 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. सानिरामा आरपोरा संघ मैदानाच्या आत फलंदाजी करताना 13 धावा जमवतोय आणि गोलंदाजीत पुन्हा एकदा बदल होतोय. वैयक्तिक खात्यातलं दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन देव सज्ज होतोय. बॅटची कडा घेतली चेंडूने. विकेटचं पतन होतंय. अजून एक विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या विकेटचं पतन. त्याच ठिकाणी तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धावफलक पोहोचलाय तब्बल 13 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 03 राजाराम मैदानाच्या आत. अश्विनची खेळी मैदानाच्या समाप्त होते. तब्बल अश्विन वैयक्तिक एकही धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली नाही. नवीन फलंदाज राजाराम आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल तो म्हणजे सागराच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळाले. एक सुंदर फलंदाजी करतोय सागर नॉन स्ट्राईक एंडला. राजाराम नवीन फलंदाज असेल स्ट्राईक एंडला तर ही सांभाळून खेळी करावी लागेल. दोन्ही फलंदाजांना एक पार्टनरशिप दोघांमध्ये जमावावी लागेल. धावांचा उच्चांक गाठायचा असेल तर. पुन्हा एकदा देव आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल दुसरा चेंडू टाकण्यासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू. पंचांकडनं लेग बिफोरची अपील केली होती परंतु पंच अपील फेटाळत आहेत आणि पंचांकडनं लेग बाईटचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकात धाव जोडली जाते. धावफलक 14 या धावसंख्येवर जाऊन ठेपलाय. तब्बल तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना आतापर्यंत चेंडू समाप्त होत आहे. 2 उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल मैदानाच्या आत. पुढचा चेंडू सुंदर चेंडू. त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आहे. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. एका धावेसरशी धावफलकात वाढवते. धावफलक पोचते तब्बल 15 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 15 धावा धावफलकावर. आत्तापर्यंतचा खेळ रंगला जातोय मैदानाच्या आत. जे कोण प्रेक्षक उशिराने आले त्यांना सांगायचं तो आजच्या दिवसातला दुसरा सामना रंगतोय. सुपर ग्रुप प्रेझेंट कलांकोट प्रीमियर लीग ही स्पर्धा मैदानाच्या आत खेळवली जाते आणि त्या ठिकाणी आजचा दुसरा सामना सीपल क्रिकेटर्स आणि सानी रामा आरपुरा या दोन संघ दरम्यान. नाणेफेकीचा टॉस जिंकला होता तो म्हणजे सीपल क्रिकेटर संघानं आणि टॉस जिंकून प्रथम घेतलेले क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग आणि त्या फिल्डिंगला साजेशी अशी गोलंदाजी करतोय. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावर सुरू असताना त्या ठिकाणी अजून एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. देवा याच्याकडनं वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक हातावतोय. पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकात तब्बल 2 धावा खर्च केला होता आणि आताचं षटक 1 विकेट नक्कीच मिळवली पहिल्या चेंडूवर. त्यानंतर 3 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल या षटकाचा. कव्हरच्या दिशेला फटका केला. पुन्हा एकदा चेंडू फसलाय. चेंडू हवेत आहे. नो मॅच लाईनला चेंडू. त्या ठिकाणी शॉट वरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीपर्यंत पोहोचेल परतीची फेक करेल तोपर्यंत नक्कीच सुंदर अशी परतीची फेक आणि सुंदर असं रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतं. तब्बल या चेंडू मागे मिळवल्या जात आहेत त्या म्हणजे 3 धावा आणि 3 धावा आणि 3 धावा सरशी एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव म्हणजे नो बॉल घोषित केला जातो या चेंडूला आणि 9च्या स्वरूपात 1 धाव. तब्बल 4 धावा नक्कीच चौकार निघतो या चेंडू मागे आणि धावफलक पोहोचतोय तब्बल 20 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू या षटकाचा. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका केला. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. 1 बाउंस क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 1 धाव नक्कीच घेण्याचा प्रयत्न असेल आणि 1 धाव आणि त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. शेवटच्या चेंडूवर निघते 1 धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलक 21 या धावसंख्येवर. आतापर्यंतचा खेळ तब्बल 1 आकड्याच्या मोबदल्यात म्हणजे फलंदाजी करताना सानी रामा आरपुरा संघ 21 धावा जमा करतोय. उर्वरित 3 षटकांचा खेळ असेल बाकी. 18 चेंडू मागे किती धावांची लयलूट करतोय, किती धावांचा डोंगर उभा करतोय सीपल क्रिकेटर्स संघाच्या समोर हे पाहण्याचं तेवढंच महत्त्वाचं असेल. काय होईल, काय घडेल, येणारा काय ठरवेल आणि हे सांगण्यासाठी थोडंसं कॉमेंट्री बॉक्समध्ये मायक्रोफोनवर बदल केला जातोय. पुन्हा एकदा आमंत्रित केलं जात आहे निलेश गाड्याला. धन्यवाद. हेलो जी हाँ, स्वागत आप सभी का चलते मुकाबले की ओर और एक बड़ा मुकाबला और एक बड़ी राइवलरी, 2 बड़ी टीमें
और 18 गेंदों की खेल की अगर बात करें, टीम का टोटल स्कोर 21 रन 21 के ऊपर। बल्लेबाज आपको देखने को मिलेंगे एक विकेट खो के पहली बल्लेबाजी करते हुए। मंथन आपको देखने को मिलेंगे बॉलिंग मार पे टीम की ओर से महत्वपूर्ण ओवर। ये चौथा ओवर और उसकी शुरुआत करेंगे तो दाएं हाथ के बैटर स्ट्राइक के ऊपर राजा राम के रूप में, तो नॉन स्ट्राइक एंड पे सागर आपको देखने को मिलेंगे। बढ़िया गेंद, अच्छा शॉट, गेंद हवा में, स्टैंड में, और ये 6 रन कैंगुड प्रीमियर लीग का और एक लाजवाब सुपर से ऊपर का सिक्सर लगेगा टी से। बल्लेबाजी करनी जरूरी, राजा राम स्ट्राइक पे। बढ़िया गेंद, अपील की थी और यहाँ पे इस अपील में हौसला भी था, भरोसा भी था। अंपायर जी ने कहा कि जनाब आपको अब यहाँ से डगआउट से मैच देखना पड़ेगा। बल्लेबाज की गिरी विकेट, राजा राम बैक टू द पवेलियन। जिस खिलाड़ी ने अभी तक अच्छी बल्लेबाजी निजी रूप से 8 रन बनाए, वो खिलाड़ी इस वक्त डगआउट में जाते दिखेंगे और इसी के साथ नए खिलाड़ी की नियुक्ति होगी बल्लेबाजी के लिए। नए बल्लेबाज राव जी के रूप में आपको दिखाई देंगे। तो लगभग थोड़ी सी हलचल फील्ड में देखने को मिली है। लगभग विकेट की छड़ी लगना जरूरी था और वही कार्य करने के लिए गेंदबाज भी। मंथन बॉलिंग मार पे तो बल्लेबाज राव जी अब मैदान पे जाते हुए। टीम का स्कोर है 27, 2 विकेट के नुकसान के ऊपर। ये यूट्यूब के माध्यम से लाइव कवरेज आप देखते हुए लगभग एक बड़ी प्रतियोगिता जो ऑर्गेनाइज की है सुपर क्रू प्रेजेंट कैंगुड प्रीमियर लीग 2024, 8वां सीजन इस प्रतियोगिता का। और क्या खूबसूरती से है ये एक बड़ी प्राइज की प्रतियोगिता। लगभग पहले राशि की बात करें तो 1,11,111 एक बड़ा प्राइज प्रीमियर लीग में, और कई इंडिविजुअल प्राइज भी आपको देखने को मिलेंगे। बढ़िया गेंद, खिलाड़ी वहां पे तैनात है फील्ड करने के लिए और कोई रन मिलेगा नहीं आपको। रन चुराने पड़ेंगे, रन लेने पड़ेंगे, वही सोच, वही कोशिश। और उस कोशिश में अभी तक अगर देखें 3 गेंदें समाप्त हो चुकी है। पहली गेंद पे सिक्सर राजाराम ने लगाया, उसके बाद डगआउट में गए। और एक बढ़िया गेंद थी, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, कॉर्नर के क्षेत्र में गेंद ट्रैवल हुई, 1 रन मिला और 1 रन की बदौलत टीम का स्कोर पहुंचा 28 रनों के ऊपर। 28, 4 गेंदें समाप्त, 2 गेंदें रहेगी शेष। ये चौथा ओवर प्रगति पर 6 ओवर का मुकाबला। दोनों के पास एक मौका सुनहरा होगा कि अपनी पहली जीत कैंगुड प्रीमियर लीग में प्राप्त करे, और वही कोशिश। अब स्टंप के थोड़ी सी बाहर की गेंद, अंपायर जी ने वाइड का इशारा किया, जिसको आप कहते हैं पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा, इस तरह की गेंद अतरीक के तौर पे 1 रन तोहफे में देकर जाते हुए स्कोर में होगी बढ़ोतरी। स्कोर पहुंचा अभी तक 29 पे, 29 पे। बड़ा शॉट, हवा में खेलने की कोशिश, हाई इन द स्काई, बहुत देर गेंद हवा में थे, उसके बाद पीछे खिलाड़ी, गेंद के नीचे खिलाड़ी, पकड़ा गया कैच और इसी के साथ ये तीसरे विकेट की पतन और बैक टू द पवेलियन जाना पड़ेगा सागर को। उनतीस रन, ये रहेगी अंतिम गेंद। बसुराज ने बल्लेबाज,
और आते ही शायद शायद जाना पड़ेगा इनको भी वापस। प्रेजेंटी लगाई बसुराज ने और खेमे में वापस भेजा गेंदबाज ने। कमाल की गेंदबाजी मंथन द्वारा देखने को मिली और उसके चलते चौथे विकेट की पतन, 4 विकेट के नुकसान पे टोटल स्कोर 29 पे रुका हुआ। और ये थोड़ी सी परेशानी ही रहेगी बल्लेबाजों की, क्योंकि जरूरत थी, आवश्यकता थी और पूरा टीम को। लेकिन ये विकेट गिरने के बाद थोड़े से रन कैसे बनाए जाए ये सोच जरूर होगी, क्योंकि लगातार अगर देखें 4 विकेट अभी तक गिर चुके हैं और टीम का स्कोर 29 रनों के ऊपर। पहले मुकाबले की अगर बात करें तो सबसे बड़ा स्कोर जो था पहले मैच में 78 रन पहली बल्लेबाजी करते हुए बनाए थे, और उसी अंदाज से आपको खेलना पड़ेगा। 4 विकेट जरूर गिरे, लेकिन क्या वापसी होगी, क्या पलटवार होगा, क्योंकि आने वाली 12 गेंदें यहां से बचती है और क्रिकेट में हर एक गेंद का महत्व होता है। गिरगिट की तरह रंग बदलने वाला यह मुकाबला होगा, क्योंकि जरूरत आवश्यकता रनों की होगी। वो रन किस तरह से चुराते हैं या फिर रोका जाता है गेंदबाजों से, ये भी देखने वाली बात। बड़ी टीम है, अच्छी टीम है। मीडिया पार्टनर गोवा 365 आपको देखने को मिलेंगे, कई स्पॉन्सर्स और इसी के साथ कई इनाम इस प्रतियोगिता में। बॉलिंग मार्ग पे गेंदबाज देखने को मिलेंगे। बॉलिंग मार्ग पे शायद मिनेश, और ये उनकी पहली गेंद थी। डॉट गेंद, मिनेश बॉलिंग मार्ग पे, उनकी ओर से ये गेंद डॉट थी पहली। पंद्रह नंबर की जर्सी और एक गेंद अगर देखें तो रन लेने की कोशिश थी और आसानी के साथ ये एक रन प्राप्त होता हुआ। मिले हुए रन के साथ टीम के स्कोर में होती हुई बढ़ोतरी और लगभग 30 रन पे स्कोर पहुंच चुका है। 4 विकेट के नुकसान पे 30 रन। इस 5वें ओवर की ये तीसरी गेंद थी जनाब, और लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद ट्रैवल हुई, तब तक आसानी से 1 रन पूरा किया। 1 रन के साथ टीम का स्कोर धीरे से पहुंचता हुआ लगभग 31 रनों के ऊपर। महेश जो स्ट्राइक पे थे, बड़ा शॉट खेलने की कोशिश और इनको भी जाना पड़ा वापस। मारना चाहते थे हरियाणा, गेंद चली गई दिल्ली, इनको भी बनाया गेंदबाज ने भी की बिल्ली। ले चलते डीजे की ओर। तारीफ होगी यहाँ पे, सीपल क्रिकेटर्स की अच्छी गेंदबाजी रही है। नए बल्लेबाज भावेश आए थे और भावेश के बल्ले से एक अच्छा शॉट है, सिंगल जरूर चुराने में मुकम्मल हुए, टीम के स्कोर में बढ़ोतरी की और 1 रन के साथ 1 रन के सहयोग से टीम का स्कोर 32 पे। थोड़ा सा आप कहेंगे लो स्कोरिंग का ये मुकाबला अभी तक देखने को मिलता हुआ। और एक अच्छी गेंदबाजी चलती हुई है। लगभग आप देख रहे थे 5वां ओवर और मिनेश जिन्होंने अच्छी गेंदबाजी की, टोटल स्कोर रुका 32 पे। 6 गेंदों का यहां से खेल बचता है और आने वाली 6 गेंदों में कितने तक पहुंच पाती है ये देखेंगे। एक तरफ फील्डिंग सजा चुकी है सीपल
क्रिकेटर्स की टीम तो दूसरी तरफ थोड़ा सा जान झोंकना पड़ेगा, रन बनाने पड़ेंगे। रन क्या भावेश के बल्ले से आएंगे, जरूरत है अपनी टीम के लिए। क्रिकेट में आप कई बार कहते हैं न कद बड़ा न पद बड़ा, जो जरूरत में खड़ा वही सबसे बड़ा। तो क्या भावेश इस एंड मौके पे टीम के स्कोर को बढ़ाएंगे, क्या सम्मानजनक स्कोर तक पहुंचा सकते हैं? ये 6 गेंदें तय करती है कितना टोटल विपक्षी के सामने रखा जाएगा। बॉलिंग मार पे प्रथमेश आपको दिखाई देंगे। अपील की थी और यहाँ पे अपील में हौसला भी था, विकेट की पतन और एक खिलाड़ी यहाँ पे बैक टू द पवेलियन। बड़ा शॉट खेलना चाहते थे, पूरी तरह मिस किया और सीधा गेंद जाके पैरों पे लगी है। और ये और एक खिलाड़ी जो कि खेमे में वापस जाते हुए, नए बल्लेबाज बाली जो कि 9 नंबर की जर्सी पहन के मैदान के भीतर जाएंगे उनकी जगह लेने के लिए। लेकिन भावेश ने भी थोड़ा सा आप कहेंगे निराश किया। टीम के स्कोर में बढ़ोतरी नहीं है, स्कोर वहीं पे रुका हुआ 32 के ऊपर, 32 रनों के ऊपर, और एक गेंद समाप्त हो चुकी है। मात्र 5 गेंदें यहां से बचती है। थोड़े से रन बनाने जरूरी थे। यह पहला मुकाबला इन दोनों टीमों का रहता हुआ, तो इस लीग स्टेज का ये दूसरा मुकाबला, जीतने का संघर्ष। प्रथमेश की गेंद लोअर फुल टॉस की डीप मिड विकेट पे खेलने की कोशिश, खिलाड़ी वहां पे तैनात है, थोड़े से हुए वो फंबल, लेकिन फिर भी मात्र 1 रन मिला। 1 रन के साथ टोटल स्कोर धीरे से 33 के ऊपर। 6 विकेट के नुकसान पे पहली बल्लेबाजी करते हुए 33 टोटल स्कोर। और एक गेंद, लेकिन इस बार कड़ा प्रहार, फुल टॉस में दिखाया क्रिकेट का क्लास, भेजा यहां पे 6 रन के लिए, और 6 रन के साथ चलते हैं डीजे की ओर। से अगर आप लाइव देख रहे हैं मुकाबला, तो फिर एक बार देख सकते हैं मैच में क्या कमाल का कैच पकड़ा है। कंगोट प्रीमियर लीग का आज का कैच ऑफ द मैच हो सकता है। ये बेहतरीन कैच उन्होंने डाइव लगाते हुए आगे की तरफ पकड़ा। आसान होता नहीं है, लेकिन आसान बनाया, और उसके चलते टोटल स्कोर 39 पे रुका हुआ। 7 विकेट, 39, 4 गेंदें समाप्त, 2 गेंदें बाकी, 2 गेंदें शेष इस पहले इनिंग की। 2 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश होगी। क्या 2 बड़े शॉट लगेंगे? अभी तक जो कमाल आपने देखा था, नए बल्लेबाज आएंगे सैबी जगह लेने के लिए। महेश जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी वो वापस। सैबी नए बल्लेबाज देखने को मिलेंगे। बल्लेबाजी के लिए आखिरी के 2 गेंदें शेष। प्रथमेश बॉलिंग मार पे, अच्छी गेंदबाजी प्रथमेश की। आज 2 सफलता इनको अभी तक मिली, और ये गेंद भी अच्छी थी। बल्ले का लगा किनारा, सिंगल के साथ स्कोर को बढ़ाया, स्कोर को पहुंचाया 1 रन की बदौलत 40 रनों पे। और एक बढ़िया गेंद थी, अच्छा शॉट है, उड़ाया बल्ले को और घुमा के लगाया आखिरी गेंद पे सिक्सर, और इसी के साथ टीम का स्कोर पहुंचाया 46 रनों के ऊपर। टीमों का होगा तो दबाव
भी हो सकता है। तो क्या यहाँ पे ये 6 रन के साथ जो टीम का स्कोर 46 बनाया है, तो 47 का पीछा किस तरह से किया जाता है वो बताने के लिए हमारे साथ जुड़ेंगे ऋषि पावस्कर, और उसके साथ तब तक ले चलते हमारे बहुत ही खूबसूरत डीजे की ओर। वो राज्य का एक पॉपुलर डीजे आपके साथ हम जुड़ेंगे और देखेंगे किस तरह से चेस जो है किया जाता है। जोडले आहेत ते म्हणजे ओमकार सावंत, त्यांच्यासमोर प्रथमेश परब. तब्बल 18 लाख सबस्क्रायबर आहेत या चॅनलचे. 10 वर्ष, मागच्याच वर्षी 10वं वर्ष पूर्ण झालं या चॅनलला. गौरव सावंत आणि संतोष नाणेकर यांच्या कडनं सुरू करण्यात आलेलं चॅनल आतापर्यंत टेनिस क्रिकेटला एक उच्चांकी स्थान नेऊन पोहोचवत आहे. स्कोररच्या भूमिकेत आपल्याला लाभलेले धीरज पालियेकर आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. मायक्रोफोनवर आत्ताच तुम्ही निलेश गाड यांचा आवाज ऐकलात. डीजेच्या भूमिकेत एक सुंदर असं साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते म्हणजे मंथन शिरगावकर आपल्याला आहेत. अंपायरच्या भूमिकेत 2 पंच आपल्याला लाभलेत ते म्हणजे योगेश दाभोळकर आणि त्यांच्या समवेत गणेश सावदेसाई. तब्बल एका इनिंगचा खेळ मैदानाच्या समाप्त होतोय. एका इनिंगच्या अखेरीस धावफलक पोहोचलंय ते म्हणजे 46 या धावसंख्येवर आणि जिंकण्यासाठी 47 धावांचं मापक असं लक्ष ठेवलंय. ते फलंदाजी करत असताना सानी रामा आरपोरा या संघाला आणि सलामीची जोडगोळी मैदानाच्या आत पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर आपल्याला असेल तो म्हणजे 12th मॅन
अनिवार्य मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सागर राईट आर्म राऊंड द विकेट पंचांच्या उजव्या हाताकडनं असेल. पहिला चेंडू विथ अलंद कार्पेट चेंडूला बिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार येतोय षटकार डीजे. कुमार याच्या बॅटमधनं नक्कीच षटकार येतोय. सुंदर फटका फुलटॉस चेंडूवर हलक्यातनं पुन्हा फ्लिक ऑफ द रिक्स खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी बॅकवर्ड शॉट लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. नक्कीच डॉट बॉल येईल. 2 चेंडूचा खेळ समाप्त. धावफलक थोडंसं छोटं आहे. 47 धावांचं लक्ष ठेवलंय. तब्बल 30 चेंडू मागे आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आत सुरू असताना पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका. नो मॅन्स लँडला चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते आणि तोपर्यंत थोडंसं मिस फिल्डिंग आणि त्या ठिकाणी चौकार येतोय. 4 धावा नक्कीच प्राप्त होत आहेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त आणि 10 धावा धावफलकावर बिनबाद अशी कुमार याच्या बॅटमधनं जर्सी क्रमांक 126 पाहायला मिळते. सुंदर फटकेबाजी चालू आहे आतापर्यंत. 47 धावांचा पाठलाग आणि सुंदर अशी सुरुवात आपल्या फलंदाजीला या संघाला करून दिली जाते. तब्बल 3 चेंडूचा खेळ समाप्त. 10 धावा धावफलकावर. त्या 10 धावांमध्ये 1 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कव्हरच्या दिशेनं फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाही आहे. चेंडू घरंगळत चाललाय सीमेच्या पलीकडे. नक्कीच येतोय चौकार. बॅक टू बॅक दुसरा फटका कुमाराच्या बॅटमधनं. सुंदर फटकेबाजी चालू आहे. एक सुंदर अशी खेळी मैदानाच्या आत हे दोन्ही फलंदाज करतायत. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे मिनेश. स्ट्राईक एंडला कुमार. तब्बल 14 धावा 4 चेंडूचा खेळ समाप्त. 47 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा आता मात्र बॅक टू द बॉलर खेळण्याचा फटका. त्या ठिकाणी नो मॅन्स लँडला चेंडू दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय. परतीची फक करेल तोपर्यंत दोन्ही फलंदाज एकाच धावेवर स्थिरावतायत. 1 धावेसरशी स्ट्राईक रोटेट होतोय. धावफलक पोहोचतोय तब्बल 15 धावसंख्या धावफलकावर. 15 लॉस ऑफ 0 विकेट अशी धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. ती म्हणजे सी पल्स क्रिकेटर्स या संघाची. पुढचा चेंडू या षटकाचा सागर गोलंदाजीच्या मार्कवर. सुंदर चेंडू बॅटचे बाहेरील कडा घेतोय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदम नक्कीच चोन पूर्ण केली जाते. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांच्या दरम्यान 1 षटकाचा खेळ समाप्त. 1 षटका क्रिस धावफलक 16 अशी धावसंख्या धावफलकावर बिनबाद अशी पाहायला मिळते. ते म्हणजे सी पल क्रिकेटर्स या संघाची नाणेफेक जिंकला होता. सी प्लेयर क्रिकेटर संघ पहिल्या इनिंग दरम्यान गोलंदाजीची स्वीकारण्यात आली त्यांच्याकडनं आणि सुंदर अशी गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. पहिल्या षटकात तब्बल 2 धावा खर्च केला देव यानं. त्याच दरम्यान तिसरं षटक पुन्हा एकदा देव हाताळण्यात आला देव याच्याकडनं. तब्बल 3 षटके 21 धावा होत्या. त्यानंतर 7 धावा 5व्या षटकात खर्च केल्या. एक सुंदर गोलंदाजी केली ती म्हणजे पल्स क्रिकेटर्स या संघाकडनं. सी पल क्रिकेटर्स या संघाकडनं धावा रोखण्यात आला. 46 या धावसंख्येवर रोखण्यात आलं सानी रामा अरपुरे या संघाला. आणि दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर तो म्हणजे महेश. एक षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलक पोहोचलंय तब्बल 16 या धावसंख्येवर बिनबाद असं दुसरं षटक सानेरामा अरपुरा या संघाकडनं महेश सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल तो म्हणजे मिनेश आणि नॉन स्ट्राईक एंडला कुमार पाहायला मिळतोय. एक सुंदर फलंदाजी नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज कुमार याच्याकडनं आतापर्यंत पाहायला मिळाली. 1 षटकार 2 चौकार 1 सिंगल. तब्बल 15 धावा वैयक्तिक फलंदाजी करतोय आतापर्यंत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करेल राईट आर्म ओव्हर द विकेट. 2 वरच्या एंड कडनं गोलंदाजी सुरू आहे. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यांना आहे. डीप वरनं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. एका धावेसरशी धावफलकात नक्कीच वाढ होईल. धावसंख्या वाढेल ती म्हणजे धावफलक 17 या धावसंख्येवर 47 धावांचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे.
पुढचा चेंडू या षटकाचा गोलंदाज सज्ज असेल आपला रनिंग मार्कवर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक डॉट बॉल येतोय. पुढचा चेंडू या षटकाचा पहिल्या चेंडूवर सिंगल आला. आता मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे परंतु चेंडू चाललाय सीमेचं उल्लंघन करत. 4 धावा नक्कीच मिळतील. फुल टॉस चेंडू, खराब चेंडू आणि खराब चेंडूला योग्य ती दिशा, नक्कीच चौकार मिळतोय आणि चौकाराशर्षी धावफलकात वाढ होतोय. धावफलक पोहोचतोय तब्बल 21 लॉस ऑफ 0 विकेट 21 या धावसंख्येवर 47 धावांचा पाठलाग. दुसरं षटक प्रगतीपथावर अजूनही सुपर क्रूज षटक येणं बाकी असेल. पुढचा चेंडू या षटकाचा सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. एक सन्मान दिला जातोय त्या ठिकाणी. शॉट थर्ड मॅनवरनं क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक धाव नक्कीच प्राप्त होईल. एका धावेसरशी धावफलकात वाढ होते. धावफलक 22 या धावसंख्येवर 47 धावांचा पाठलाग मैदानाच्या आत सुरू आहे. पुढचा चेंडू समोरच्या दिशेनं कावकरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. डीप वरनं क्षेत्ररक्षण केलं जातं. परतीची फेक येते. सिंगल मिळतंय. सिंगलच्या स्वरूपात धावफलक एका धावेने वाढतंय. धावफलक पोचतंय ते म्हणजे 23 या धावसंख्येवर 23 लॉस ऑफ 0 विकेट 23 या धावसंख्ये धावफलकावर. खराब चेंडूवर मोठे फटके मारावे. एक सुंदर चेंडूला सन्मान द्यावा यापैकी खेळी मैदानाच्या आत हे दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळतात. आता मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय डीप कावकरच्या दिशेनं. षटकार येतोय आणि षटकारासरशी धावफलकात नक्कीच वाढ होतोय. धावफलक 29 या धावसंख्येवर जाऊन टेपलाय. तब्बल 2 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या षटकात निघतायत तब्बल 16 धावा तर दुसऱ्या षटकात निघतात 13 धावा. 29 असं धावफलक बिनबाद धावफलकावर सीपल क्रिकेटर संघ 47 धावांचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आत आणि त्या 4 षटकामध्ये एक सुपर क्रूजचं षटक पाहायला मिळेल मैदानाच्या आत. सुपर क्रूज षटक पाहायला गेला तर 30 यार्ड सर्कलच्या आत सर्व खेळाडू पाहायला मिळतील. आतापर्यंत सुंदर अशी फलंदाजी ती म्हणजे कुमार आणि त्याच्याबरोबर मिनेश याच्याकडनं पाहायला मिळते. कुमार याची फलंदाजी बघितली तर आतापर्यंत त्याच्या बॅटिंग मध्ये 3 चौकार 2 षटकार. आतापर्यंत सुरेख अशी फलंदाजी करतोय. अतिशय फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा गोलंदाजीत परिवर्तन होत आहे. आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. वैयक्तिक खात्यातलं पहिलं तर सांगिक. तिसरं षटक घेऊन बाली. धावफलक 29 या धावसंख्येवर 47 धावांचा पाठलाग. 18 धावांची अजूनही आवश्यकता. सामना जिंकायचा असेल तर येणारे चेंडू असतील तब्बल 24 चेंडू 18 धावा. मिनेश स्ट्राईक एंडवर तर नॉन स्ट्राईक एंडवर कुमार. मिनेश आता वैयक्तिक 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. एक सुंदर फलंदाजी मिनेश मात्र करतोय. एक सिंगल कडून कुमार याच्याकडे स्ट्राईक द्यावं आणि कुमारच्या बॅटमध्ये नक्कीच मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे पहिला चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडला आतल्या दिशेनं चेंडू व्हायला. एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला चेंडू बाली याचा. पुन्हा एकदा सुरेख फटका त्या ठिकाणी. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. येतोय षटकार. टांगा पलटी घोडे प्रहार षटकार. सुंदर फटका आता मात्र मिनेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. षटकारासरशी धावफलकात वाढ नक्कीच होईल. धावफलक 35 म्हणजे 35 या धावसंख्येवर 47 धावांची आवश्यकता. अजूनही 12 तो म्हणजे सानिरामा आरपोरा आणि कांदोलिम स्ट्रायकर्स या 2 संघांमध्ये होईल. तर कांदोलिम स्ट्रायकर्स संघानं तयार राहायचंय. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय समोरच्या दिशेनं. चेंडू पुन्हा एकदा चाललाय कटक्यावर जाग्याला पलटी षटकार. सुंदर फटका. षटकार. धावफलक 41 म्हणजे 41 धावा. नाममात्र 6 धावांची असेल आवश्यकता सामना जिंकायचा असेल तर.
षटकार सरशी सामना संपेल का, परंतु चेंडू हवेत फसलाय. त्या ठिकाणी नो मॅन्स लँडला चेंडू पडतोय. एक धाव नक्कीच प्राप्त केली जाईल. एका धावी सरशी धाव फलक 42 म्हणजे 42 या धावसंख्येवर 5 धावांची असेल आवश्यकता. याच षटकात सामना संपवण्याचा हेतू असेल. स्ट्राईक रेटवर कुमार पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चौकार 2 षटकार याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, त्या चेंडूला सन्मान दिला. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या समाप्त. शेवटच्या अंतरिम चेंडूचा खेळ असेल बाकी. तब्बल 3रं षटक प्रगतीपथावर. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा त्या चेंडूला सन्मान दिला जातोय. 3 षटकाचा खेळ समाप्त. 3 षटकाखेरीज धाव फलक 42 म्हणजे 42 या धावसंख्येवर जिंकण्यासाठी 5 धावांची असायला आवश्यकता. येणारे 18 चेंडू 5 धावा असं समीकरण टेपलाय. मिनेश आणि पंचांकडनं सुपर क्रू षटक घेतल्याचा इशारा येतोय. फलंदाजाकडनं सुपर क्रू षटक घेतलं जात आहे. तब्बल 38 सर्कलच्या आत सर्व खेळाडू पाहायला मिळतील. नाममात्र जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ते म्हणजे 5. आणि गोलंदाजीत परिवर्तन, तो म्हणजे सागर गोलंदाजी धुरा सांभाळताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवर मिनेश, तर नॉन स्ट्राईक एंडला कुमार पाहायला मिळतोय. पहिला चेंडू या षटकाचा सागर याचा. सुंदर फटका त्या ठिकाणी डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत दोन्ही फलंदाज आपल्या सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पाहायला मिळतात आणि एकच धावा त्या चेंडू प्राप्त केली जाते. एका धावी सरशी धाव फलक 43 म्हणजे 43 धावा जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. आणि स्ट्राईक एंडवर कुमार येतोय. सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार. येतो षटकार. सामन्याची सांगता करणारा षटकार, विजयी षटकार कुमार याच्या बॅटमधनं. आणि सामना जिंकतोय तो म्हणजे सी पल क्रिकेटर्स हा संघ. टॉस साठी यायचंय, ते म्हणजे यापुढे होणारा सामना सानीरामा अरपोरा आणि कांदोलिम स्ट्रायकर्स या 2 संघादरम्यान पुढचा सामना होईल. सानीरामा अरपोरा संघाचा कर्णधार आणि कांदोलिम स्ट्रायकर्स या संघाचा कर्णधार. तोपर्यंत वळूया या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे. एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली, ते म्हणजे सीपल क्रिकेटर संघाकडनं नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी घेतली होती. तब्बल एक सुंदर अशी गोलंदाजी हाताळली आणि तब्बल 46 धावांवर रोखलं, ते म्हणजे सानीरामा अरपोरा या संघाला. या गोलंदाजीची धुरा सांभाळताना अतिशय सुरेख गोलंदाजी, ते म्हणजे मंथन